हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंना शुभ सकाळ. मी स्वाती आणि माझे यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत करते. मी आजपासून माझे यूट्यूब चॅनल चालू केले आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे यशस्वी आणि स्वाती ब्लॉग्स. नवीन असल्यामुळे माझ्याकडनं काही चूक झाल्या तर मला नक्कीच सांगा ताईंनो आणि सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टशिवाय माझे चॅनल समोर जाणारच नाही. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर मी आज माझ्या व्हिडिओची सुरुवात ही मॉर्निंग रुटीनपासून चालू केली आहे. सकाळी उठून मस्तपैकी ब्रश केला, अंघोळ केली आणि पहिले एक साईडला वाटाणा शिजायला ठेवला, कारण की बाकीचे कामं होईपर्यंत एक साईडला वाटाणा शिजतो. तोपर्यंत मी काय केले, चहा करून घेतला. चहा झाला की लगेच दूध तापवलं. दूध तापून घेतले की एक साईडला कढई ठेवली. कढईमध्ये खोबऱ्याचा खीस भाजून घेतला. नंतर खोबऱ्याचा खीस चांगला लाल रंग होईपर्यंत भाजून घेतला. ते भाजून झाला की लगेचच कांदा कापून घेतला होता, तो भाजायला घेतला. कांदा भाजून घेतला मस्तपैकी की कांदा छान भाजला की तो लाल लाल रंग होईपर्यंत छानपैकी भाजून घेतला. आणि कांदा भाजला की त्याच्यासोबत लगेच टोमॅटो भाजून घेतले. टोमॅटो थोडंसं मीठ टाकून झाकून ठेवले, कारण की थोडं मीठ टाकून झाकून ठेवले की नरम होते टमाटे. त्यामुळं मग मी टोमॅटो चांगला तेलामध्ये तळून घेऊन त्यामध्ये मीठ टाकून गॅस बंद करून झाकून ठेवलं की छान एकदम मऊसूद टोमॅटो होतो. तोपर्यंत बाकीचे मी भाजीसाठी तयारी केली. बाकीचे राहिलेली मसाला वगैरे काढून घेतला आणि टोमॅटो परतला की ते काढून घेतला. त्याच कढईमध्ये मी तेल टाकले की लगेच फोडणीसाठी मोहरी टाकली, जिरे टाकले, ठेचून टाकलेल्या लसणाची टेस्ट वेगळीच येते, तर ते टाकून घेतला. आणि आपले जे नेहमीचेच मसाले असते तेच कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट, हळद हे सर्व टाकून मस्तपैकी ते तेलात परतून घेतलं मसाले. त्यानंतर कांदा, टोमॅटो आणि खोबऱ्याचा खिस याची केलेली पेस्ट टाकली आणि ते पण छान असं तेलात परतून घेतलं. तेल सुटेपर्यंत झाकून ठेवलं थोडंसं पाणी टाकून आणि सारखं थोडं मध्ये मध्ये हलवून पण घेतलं, कारण की नाही हलवलं तर आतमध्ये एकदम चिटकल्यासारखं होतं कढईला आणि त्याने ते करपल्यासारखं पण होतं. मग नंतर भाजीचा पण वास होतो. त्यामुळे मी ते परतून घेतली छान झाकून ठेवून तेल सुटेपर्यंत. छान ग्रेव्ही त्याची परतली की त्यामध्ये आपला शिजलेला वाटाणा टाकला आणि थोडी रस्सा भाजी केली, कारण की डब्याला पण देता येते म्हटलं मिस्टरांना आणि घरी पण खायला होती आपल्याला. त्यामुळे मी तसं केलं. ते थोडीशी रस्सा भाजी केली वाटाण्याची. आधी वाटाणे शिजून घेतले होते, तसे टाकले तर नरम नाही होत, मग ते खायला पण नाही एवढे होत. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली. कोथिंबीर पण सध्या तर आता उन्हाळा लागल्यामुळे थोडी सुकतच चालली, पण होती थोडीशी तर दिली टाकून ती थोडंसं. आणि त्यानंतर लगेचच चपात्या करायला घेतलं. सासूबाईने पीठ भिजून ठेवलं होतं. चपात्या करायला घेतल्या. एक साईडला भाजी होती म्हणलं, तोपर्यंत थोडा वेळ ठेवलं भाजीला साईडला आणि चपात्या करायला घेतल्या. पटपट अशा चपात्या करून घेतल्या आणि थोड्याशा चपात्या केल्या आणि 1-2 भाकरी करून घेतल्या. स्वयंपाक बनवून घेतला आणि लगेचच त्यासोबतच लगेचच गॅस बसला आवरून घेतलं. तर माझे व्हिडिओ ताईंनो तुम्हाला कसे वाटतात? हा माझा पहिला व्हिडिओ असल्यामुळे थोडंसे चुका तर होणारच आहेत, कारण की पहिल्या वेळेस कोणी पण असो थोडंसं चुका तर होणारच. तर काय वाटतं काय नाही, माझे व्हिडिओ कसे वाटतात, कुठे चुकले काय, तर मला व्हिडिओ बघितल्याच्या नंतर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि कसे वाटतात ते पण सांगा. चुकला असेल तर सांगू शकता ताईंनो, त्यात काही नाही, कोणी पण चुकतं. तर पहिला व्हिडिओ असल्यामुळे थोडंसं होतंच, घाई गडबड होते, बोलण्यात थोडंसं चुकतं. आणि मी सासरी बीडकडली आहे आणि माहेरी परभणीकडली आहे. तुम्हाला बोलण्यावरून तर समजलंच असेल की मी कोणत्या साईडची काय आहे, कारण बोलण्यावरून ओळखायला येतं आपल्याला आपण कोणत्या साईडचे काय आहेत. तर मी आहे परभणीकडली बोलण्यामध्ये. आणि मी आता सध्या तर पुण्यालाच राहतो. आमची फॅमिली सगळीच पुण्याला राहते. आम्ही फॅमिलीमध्ये मी, माझे मिस्टर, सासूबाई आणि माझी छोटीशी मुलगी. आता 1 वर्ष झालं माझ्या मुलीला. आम्ही एवढे जण राहतो पुण्याला आणि आम्ही रेंटनेच राहतो. 1 BHK आहे सध्या, तर आम्ही रेंटनेच आहेत. बघू पण नंतर पण आहेत सध्या तर. आणि गावाकडे जातो, असं काही असेल तर आहे गावाकडं पण घर वगैरे आहे, पण काय कार्यक्रम असला तर जातो. आणि छोटीशी फॅमिली असल्यामुळे आम्ही सगळेच एकत्र इकडेच राहतो. गावाकडे काही कोणी राहत नाही, काही नाही. बाकीचे असतात घरातले बाकीचे गावाकडे, पण आम्ही तर आमची फॅमिली इकडेच राहतो. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही ते पण सांगा. काय माझ्या व्हिडिओ तर कसं चुकतं काय तर ते पण सांगू शकता. आणि फर्स्ट व्हिडिओ असल्यामुळे थोडंसं होतं कुठं तरी चुकतं काय वाटतं तर ते सांगा ताईंनो तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये. आणि आजपासून माझे रोज व्हिडिओ येतील तर बघत जा. मला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच सपोर्ट करा ताईंनो. तुम्हाला कसे वाटतात ते पण सांगा बरं का.
सकाळी स्वयंपाक करून घ्यायचा, स्वयंपाक झाला की लगेचच किचन आवरून घ्यायचं, किचन आवरून झालं की बाकीचे मग आपली कामे चालूच असतात. एकदा का मिस्टर गेले टिफिन घेऊन की मग नंतरचं आपलं असतं हळूहळू चालूच राहतं, घरातलं होत राहतं चालू थोडं थोडं. मध्ये मध्ये छोटीशी मुलगी असल्यामुळे ती पण येते तर होतं कामाचं मागं पुढे होतं थोडंसं. आहेत त्या पण घेतात पण थोडंसं होतंच ना, मुलगी असल्यामुळे छोटीशी ती मध्ये आले की थोडंसं कामाला लेट होतं. मग एकदा टिफिन द्यायचा, टिफिन दिला की आपले घरचे घरकामं आपली चालूच राहतात. नंतर ते गेल्याच्या नंतर मग आवरत असतो आम्ही. होते जशी तशी मुलगी झोपल्याच्या नंतर थोडेफार स्वयंपाक वगैरे आवरून घेतला की लगेच बेड आवरायला घेतला. कारण की मुलगी असल्यामुळे थोडंसं करतेच इकडं तिकडे पसारा वगैरे पांगवते हे करते. तर लगेच ते बेडशीट धुतले होते ते पण टाकून घेतली गादीवरती. ती झोपली होती, तिची आंघोळ वगैरे घालून टाकलं तिला, ती झोपी गेली. नंतर मग बेडशीट वगैरे आवरून घेतलं, धुतलेलं होतं. तर कारण की छोटं बाळ असल्यामुळे थोडंसं होतंच, घाण वगैरे होती, सू वगैरे करतेच ना बाळ असलं तर. त्यामुळे ते पण आवरून घेतलं, ती झोपलेली तोपर्यंतच. कारण की ती उठल्याच्या नंतर तर आता 1 वर्षाची आहे, चालते चांगली व्यवस्थित. त्यामुळं ती सारखी पाठीमागं फिरते, हे करते, इकडे तिकडे जाते, कशाला पण हात लावते. त्यामुळं ती झोपली तोपर्यंतच होईल तेवढं शक्यतो कामं आवरून घेत असते. तर ती झोपली म्हणून म्हटलं चला आपण तो पण बेड वगैरे आवरून घेऊया. तर आवरून घेतलं, लगेचच बेड आवरून घेतला, लगेच खिडक्या वगैरे साफ करून घेतल्या, सगळं सामान वगैरे पुसून हे करून ठेवलं. धूळ पण येते खूप बाहेरची आता उन्हाळा लागल्यामुळे. आणि खिडकीला पण आमच्या पाठीमागं बिल्डिंग नसल्यामुळे खूप ऊन येतं रूममध्ये. त्यामुळे आम्ही छोटासा एक साडीचा पडदा केलेला आहे, ते लावलेला आहे. आणि मी मशीन काम पण करते तेवढं, आपलं बाहेरचं नाही पण घरचं तेवढं करत असते. तर ते घरचं तेवढं होत असतं. एक छोटासा पडदा पण केलेला आहे. लगेच इथले मी बॉटल, ह्या खिडकीतल्या पण बॉटल वगैरे पुसून घेतल्या, सगळं साफसफाई करून घेतली. खूप धूळ होती आता सध्या उन्हाळा असल्यामुळं. आणि लाईट वगैरे नसली की आपण खिडकी थोडंसं उघडतोच ना, बाहेरची हवा पण बरी वाटते. तर मग खिडकी उघडली की धूळ तर येणारच, आता काय करणार. पण त्यामुळं थोडंसं पुसून वगैरे घेतलं सगळं. ती खिडकी पुसून घेतली, बेड बसली, बाजूची पण खिडकी पुसून घेतली आणि साफ करून घेतलं. सगळे बॉटल वगैरे तसं सगळं औषधाच्या बॉटल वगैरे असतात माझ्या मुलीच्या, पावडर वगैरे ठेवलेलं असतं. हेच छोटं सामान वगैरे असतं ठेवलेलं. तर ते होतंच ना, धुळीमुळे याच्यामुळं घाण होतं. ते लगेचच पुसून घेतलं. आणि बाकीचं पण मशीनपासलं पण आवरून घेतलं. मशीनपाशी तिचे कपडे वगैरे ठेवलेले असतात, मी ठेवत असते घड्या घालून कपडे वगैरे आपले धुतलेले घालायचे वगैरे रोजचे. बाकीचे तर ठेवते कपाटात, पण रोजच्या रोज ठेवायचे म्हणलं तर सारखं कपाट उघडायला. तर मुलगी छोटी असल्यामुळे सारखी कपाटाकडे पण जाते, त्यामुळं तर काय मी उघडत नाही. तर ठेवत असते आपले असे रोजचे घालायचे तेवढे. बाकीचे कपडे धुतल्याच्या नंतर जे सुकलेले कपडे वाळलेले असतात ते ठेवत असते आपले रोजचे घालायचे घड्या करून मशीनवर. मग नंतर ते आवरून घेतलं लगेच, ते पण पुसून घेतलं. धूळ तर खूपच होते इथं, त्याच्यामुळं ते पुसून वगैरे घेतले, सगळ्या कपड्याच्या घड्या घालून घेतल्या, मशीन पुसून घेतलं. मशीनला पण धूळ बसते, सारखी पुसावंच लागतं. झाकायला पण केलेले, पण कधी कधी झाकून ठेवायचं, त्यामुळं आपल्याच कंटाळ्यामुळं आपल्यालाच त्याचं काम करत बसावं लागतं. पण आपण नाही झाकून ठेवलं तर आपल्याला धूळ पुसत बसावं लागते. पण घेतलं, पुसून घेतलं लगेचच सगळं. तिथे कपड्याच्या घड्या घालून ठेवल्या, ते पुसून घेतलं. लगेच रूम घेतली झाडायला. बाकीचं झाडून झालं होतं, पण रूम राहिली होती झाडायची बाकीचं सगळं घेतलं होतं झाडून. पण आता लगेचच रूम झाडून घेतली. मी काय झाडू वापरत नाही सध्या, तर मी छोटासा झाडू नाही का आपण गावाकडे फडा वगैरे म्हणतो किंवा मग ते लक्ष्मी झाडू म्हणतो, तर तो वापरते सध्या. तर मी त्यानंच एकदम व्यवस्थित झाडून निघतं. झाडू पण काय प्लास्टिकचे असतं, तर त्याने काही एवढं निघत नाही, त्याला पण केस वगैरे अडकतात त्यामुळं. आणि साधा झाडू म्हटलं तर त्याचा पण खूप कचरा गळतो थोडे दिवस, म्हणून मी सध्या तर हेच वापरते. लगेचच झाडून झालं की फरशा वगैरे पुसायला घेतल्या. एक बकेटमध्ये थोडंसं सनी फिनाईल वगैरे वापरते, कारण मुलगी असल्यामुळे खूप माशा वगैरे पण होतात ना, त्यामुळं घाण वगैरे होती. थोडंसं स्वच्छता ठेवावंच लागते मुलगी असल्यामुळे छोटीशी घरात. मग फरशी पुसायला घेतली. लगेचच रूम आमचे 1 BHK असल्यामुळे छोटे रूमा काय एवढ्या मोठ्या नसतात. आपल्याला तर माहिती आहे रेंटच्या रूमा केवढ्या असतात, तर छोटेच आहेत रूमा पण. तर लगेचच रूम पुसायला घेतली. तर सासूबाई आल्या, तर त्यांना म्हणलं बसा तिच्यापाशी, कारण ती आता थोडी मोठी झाली ना, तर ती झोक्यातून उठते, उभा राहते, नाही आपण दिसलो तर लगेचच उभा राहते, शांत म्हणत बोलत नाही, काही ना आवाज पण देत नाही. मग त्या बसल्या, तोपर्यंत मी लगेच बेडरूम पुसलं की हॉलमध्ये आले. हॉलमध्ये पण एक छोटा आमचा बेड आहे, म्हणजे तो गावाकडला नाही का लोखंडी बेड असतो, तो आहे त्यांच्याकडे, तो आहे. आणि बेडरूममध्ये पण एक मोठा बेड आहे. मग त्या लगेच त्या बसल्या, तोपर्यंत मग इकडं घेतलं. हॉलमध्ये काही जास्त सामान नाही, एक बेड आहे छोटा आणि देवघर वगैरे आहे, थोडंसं देवाचं सामान वगैरे आहे, थोडंसं एकदम बसायला आपलं आले कोणी तर खुर्च्या आहेत, बाकी सामान नाही आहे हॉलमध्ये. हॉल पण काही छोटाच आहे, असा काही मोठा नाही आहे हॉल. तर मग ते लगेच पुसून घेतला मी हॉल. आणि झाडून तर झालं होतं, त्यांनी अगोदरच झाडून घेतलं होतं, मग हॉल पुसून घेतला मी. म्हणलं चला आपण, ती झोपली तोपर्यंत पुसून, कारण की ती उठली ना तर फिरते सारखी, मग ओलं करायला जमत नाही. तर ओलं केलं तर ती मग सारखी आतमध्ये मिरवते, पाय घसरतो. आपण फरशीवर तर काही ह्या पाणी दिसत नाही, मग पाय घसरण्याची जास्त भीती आहे. फॅन लावून दिला आणि दरवाजा पण उघडला बाहेरचा, म्हणलं ते पण वाळून जाईल आणि फॅननं पण राहिलं बाकीचं वाळून जाईल. ते झालं की लगेच किचनमध्ये आले. किचन पण छोटंच आहे, पण आहे थोडंसं, तरी काय घेतलं लगेच किचन पुसून घेतलं की झालं. मग फरशा पुसून झाल्या. मग
सगळ्यात शेवटला फरशा पुसत असते, कारण की फरशा जर अगोदर पुसल्या तर परत काही काम केलं की ती धुळीनं परत घाण होतात आणि फरशा पुसल्या सगळं आवरलं की नंतर